ठरलं. तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कल्पना सायलीला म्हणते, अग नाही सायली, तू कदाचित ना बॉक्स मध्येच ठेवला असेल, पण तो बॉक्स मधून बाहेर पडला असेल आणि ड्रॉवर मध्येच कुठेतरी सांडला असेल. त्यावरती आता अस्मिता म्हणते, मम्मा मी सांगितलं ना तुला, बॉक्स बंदच होता, मग तो ड्रॉवरमध्ये कसा काय पडेल? मी सगळीकडे शोधले, सगळ्या ड्रॉवरमध्ये शोधले, नाही सापडला मला. तो हार सदाशिव आणि मैनावती मात्र आता एकमेकांकडे चोरून पाहत असतात. अर्जुनला तर प्रश्न पडलेला असतो. तितक्यातच आता अन्नपूर्णा आजी म्हणतात, आणि तसंही आज बाहेरून कोणी आलेलं नाहीये, म्हणजे तो हार घरातच कुठेतरी असावा. मग आता अर्जुन म्हणतो, म्हणजे कोणीतरी मुद्दाम होऊन माझ्या बायकोला त्रास देण्यासाठी तो हार घेतलाय अर्जुनने. असं म्हटल्यावरती आता सगळेच विचारात पडतात. अर्जुन सरळ जाऊन प्रियाच्या समोर उभा राहतो आणि तिला लगेच विचारतो, नेकलेस तू चोरी केलास ना? प्रिया एकदमच घाबरते आणि म्हणते, मी का घेईन? अश्विनला लगेच राग येतो. तो म्हणतो, दादा तू माझ्या बायकोवर थेट चोरीचा आरोप करतोयस. प्रियावर चोरीचा आळ गेला म्हणून सदाशिव आणि मैनावती खुश होतात. तर आता घरातल्या सगळ्यांनाच माहिती असत की प्रिया काय करू शकते. अर्जुन डायरेक्टच बोलतो, होय, आणि तुलाही चांगलंच माहिती. मी असं का बोलतोय ते, जर ही चोरी तन्वीने केली असेल तर ती काय पहिल्यांदा केलेली नाहीये. सोट ऑसली हिच्यावरच जाणार आहे. प्रिया आता चांगलीच चिडते आणि म्हणते, पण पूर्णाजी म्हणती ना तो हार इथे तिथे कुठेतरी ठेवला असेल, मग शोधा ना, माझ्यावर काय संशय घेताय? आता अर्जुन चिडूनच म्हणतो, तसही मी सगळ्या खोल्या चेक करणार आहे. सो तुझी ही खोली मी चेक करणार. सदाशिव मैनावतीला आता चांगलाच घाम खुटतो. अर्जुन पुढे म्हणतो, सो आता एक आपण काम करूया, खालच्या खोल्यांपासून शोधायला सुरुवात करूया. आधी तिथे चेक करूया. आता लगेच सदाशिव मैनावतीला म्हणतो, अग आता काय करायचं? मैनावती त्याला म्हणते, तुम्ही थांबा हो, आणि असं म्हणून ती पटकन तिकडून सटकते. आता कोणाच सदाशिवकडे आणि मैनावतीकडे लक्ष नसतं. इकडे प्रिया अर्जुनला म्हणते, कर खोली चेक कर, माझा सामान चेक कर. एक काम कर ना अर्जुन, तू ना आधी पोलिसांना बोलवून घे आणि त्यांना सांग, माझ्या धाकट्या भावाची बायको ना चोर, तिला घेऊन ज्या प्रिया अशी बोलत असते. ते बघून आता अर्जुनला जरा प्रश्नच पडतो. तितक्यातच आता अस्मिता म्हणते, तन्वी उगट जास्त कांगाव करू नकोस. तू काय करू शकतेस ना, हे सगळ्यांपेक्षा जास्त मला माहिती. लगेच अश्विनला पुळका येतो, लगेच ओरडतो, अस्मिताई तोंडाला येईल ते बोलू नकोस. आता मात्र कल्पना चिडते आणि म्हणते, अश्विन हे बघ, जेव्हा पूर्णाईने सांगितलं ना की आता सायलीला हार देणार आहेत, तेव्हाच तुझ्या बायकोला खटकलं होतं. अश्विन आता चिडूनच वैतागून म्हणतो, अग मम्मा, पण तिने तो विषय तेव्हाच सोडून दिला होता, आणि तसंही तिला जर हार हवा असताना तर तिने मला सांगितलं असतं, मी तिला तो आणून दिला असता. त्यासाठी चोरी करायची काय गरज आहे तिला? मग तेव्हा आता प्रताप सुद्धा म्हणतो, तुला काय म्हणायचं अश्विन? तुमच्या खोलीची झडती घ्यायची की नाही घ्यायची? मग मात्र प्रिया आता कॉन्फिडेंटली म्हणते, माझी काहीच हरकत नाही बाबा, कारण मी कोणालाच घाबरत नाही. आज प्रियाचा काहीतरी वेगळाच कॉन्फिडन्स असतो आणि तो पाहून आता अर्जुनला सुद्धा प्रश्न पडलेला असतो. इतक्यातच मैनावती आपलं काम करून परत येऊन चुपचाप उभी राहते आणि या सगळ्या गोंधळामध्ये सदाशिव आणि मैनावतीचं काय चाललंय याकडे मात्र कोणाचंच लक्ष जात नाही. अखेर मग आता पूर्णाजी म्हणतात, मग ठीक आहे, जे काही खरं खोट आहे ना ते आता लवकरात लवकर होऊन जाऊ दे. इथे आताही मैनावती सदाशिवला येऊन हळूच म्हणते, आता फक्त मज्जा बघा. सदाशिव नजरेने तिला विचारतो, हो का? ती लगेचच खुश होत म्हणते. तर आता इथे अश्विन पण वैतागतो. अश्विन म्हणतो, ठीक आहे, चला, तुमच्या सगळ्यांची खात्री पटू दे की माझी बायको चोर नाहीये. मग मात्र अर्जुन आता सगळ्यांना म्हणतो, ठीक आहे मम्मा, डॅड आणि अस्मिताई, तुम्ही इकडेच थांबा, आम्ही जाऊन बघतो. असं म्हणून आता तो सायलीला घेऊन प्रियाची रूम चेक करण्यासाठी जातो. प्रिया जाता जाता सदाशिव आणि मैनावतीकडे एकदम अशी रोखून पाहते. मैनावती लगेच मान खाली घालून काहीच न केल्यासारखी चुपचाप उभी असते.
तर आता अर्जुन आणि सायली प्रिया आणि अश्विनच्या खोलीमध्ये येतात आणि आल्या आल्या लगेचच खोलीची झडती घ्यायला सुरुवात करतात. ते सगळं सामान तपासून पाहत असतात. प्रिया मात्र निवांत उभी असते सायली आणि अर्जुनला अशी शोधाशोध करताना पाहून आता अश्विन म्हणतो, हे बघा, तुम्ही कितीही शोधाशोध केलीत ना, तरी आम्हाला खात्री आहे की तो हार तुम्हाला इथे सापडणार नाहीये. त्यावरती प्रिया त्याला म्हणते, जाऊ दे ना अश्विन, त्यांना त्यांच्या एकदाच समाधान करून घेऊ दे, निदान आयुष्यभर माझ्यावर संशय घ्यायची हिंमत तरी नाही होणार यांची. आता सायली आणि अर्जुन प्रिया आणि अश्विनच्या खोलीच्या कोपरात चेक करत असतात. ते पाहून खरंतर अश्विनला खूप राग येत असतो. तो सारखा प्रियाकडे बघून वैतागल्यासारखा करत असतो. प्रिया त्याला आपली शांतरा म्हणून सांगत असते. आता सायली आणि अर्जुन एक एक गोष्टी चेक करत असताना अर्जुन अचानक कपाट उघडतो आणि प्रियाच्या साड्या सरळ सरळ बेडवरती फेकायला लागतो आणि अचानक त्याला कपड्यांच्या खाली सायलीचा हार सापडतो. आता मग अर्जुन तो हार उचलतो आणि मुद्दामूनच अश्विन आणि प्रियाच्या समोर धरतो. आता मात्र अश्विनची चांगलीच बोलती बंद होते. प्रिया तर पुरतीच घाबरते आणि ती पार रडकुंडीला येतच म्हणते, एक मिनिट, मी हा हार चोरलेला नाहीये. अर्जुन तिच्यावरती भडकतो आणि म्हणतो, एक मिनिट, आता तुला जे काही बोलायचं ना ते पूर्ण आजीच्या समोरच बोल. आणि मग अर्जुन तो हार सायलीकडे देत म्हणतो, सायली, चल आता सगळे जण बाहेर येतात. अश्विनला तर प्रश्नच पडलेला असतो की हार आपल्या खोलीत आलाच कसा, कारण त्याला तर प्रियावरती पूर्ण खात्री असते. तर इकडे सगळे जण बाहेर हॉलमध्ये वाट पाहत असतात. आता तितक्यातच अर्जुन, प्रिया, अश्विन, सायली सगळेच बाहेर येतात. पूर्णाजी आता आल्यावरती विचारतात, काय झालं? अर्जुन म्हणतो, जे वाटलं होतं ना तेच झालं पूर्णाजी. रताप लगेच त्यावरती विचारतो, म्हणजे? तेव्हा मग सायली म्हणते, म्हणजे माझा हार प्रियाच्या कपाटामध्ये सापडला. घरातल्या सगळ्यांना ताई काही नवीन नसत, त्यामुळे फार काही त्यांना आश्चर्याचा धक्का वगैरे बसत नाही. मैनावतीला मात्र खूपच हसायला येतं. सदाशिव सुद्धा खाली मान घालून चुपचाप हसत असतो. आता सायली पुढे म्हणते, कपड्याखाली लपून ठेवला होता, पण तरीही प्रिया अगदी ठामपणे सांगत असते, मी तो हार चोरलेला नाहीये, मला नाही माहीत तो कपाटात कसा आला. त्यावरती आता अश्विन म्हणतो, कोणीतरी मुद्दामून केले, तन्वीने चोरी करणं शक्यच नाहीये. तेव्हा लगेचच कल्पना अश्विनला म्हणते, अश्विन, तन्वीने काय उद्योग केलेत ना, हे कदाचित तू विसरला असशील, पण आम्ही विसरलेलो नाहीत. मग आता इकडे सायली तो हार पूर्ण आजींकडे देते. आजी तो हार बॉक्समध्ये ठेवत असतात. आता ठेवताच त्या म्हणतात, या आधी हिने माझा हार चोरला आणि त्याचा आळ तिने सायलीवर घेतला आणि आता हे दुसऱ्यांदा. तेव्हा आता अश्विन म्हणतो, अग पूर्णाजी, कुठला संबंध कुठे जोडतेस तू? मग आता प्रताप सुद्धा म्हणतो, अश्विन, चोरीचा संबंध हा चोराशी जोडला जातो. ही प्रिया आता सगळ्यांना सांगत असते ओरडून की बाबा, मी चोरी केलेली नाहीये, माझ्यावर विश्वास ठेवा. कोणीतरी हे मुद्दामून केले, पण कोणीच तिच्यावरती विश्वास ठेवत नसतं. इकडे मैनावती आणि सदाशिवला मात्र फार मज्जा येत असते. आता प्रिया प्रतापला म्हणते, बाबा, पण तो हार चोरी करून मला काय मिळणार होतं? त्यावरती लगेचच सायली म्हणते, मला त्रास दिल्याच समाधान. मला पूर्ण आजीना आईंना मनस्ताप झाला की तुला आनंदच मिळतो ना, मग आता लगेचच आगीत तेल होत. सदाशिव म्हणतो, अहो, स्वतःच्या घरात चोरी करायची म्हणजे हे काहीतरी अजबच आहे नाही का? प्रिया त्याच्यावरती चिडते आणि म्हणते, जरा थांबा ना तुम्ही. तेव्हा मग लगेचच सायली प्रियावर ओरडून म्हणते, प्रिया, स्वतःचा गुन्हा झाकण्यासाठी माझ्या वडिलांवर ओरडून बोलायचं नाही. तेव्हा मग आता अस्मिता पण म्हणते, अग सायली, सोन्याचा हार तुला मिळालाय ना, तन्वीला नाही म्हणून त्याचा राग काढते ती. तेव्हा आता लगेचच अश्विन पण म्हणतो, कोणी काहीही म्हणू दे, माझा यावर पूर्ण विश्वास आहे की तन्वीने चोरी केलेली नाहीये. आता ही प्रिया इकडे तिकडे वैतागून पाहत असते आणि अचानक तीच लक्ष मैनावतीकडे जात मैनावती गालातल्या गालात हसत असते
आता प्रिया लगेचच मनात विचार करते, म्हणजे हा सगळा हिचा गेम आहे. आणि मग तिला आठवतं की सगळेजण बोलत असताना मैनावती गपचूप सटकलेली असते. आणि जेव्हा जेव्हा अर्जुन माझ्यावरती ओरडत होता तेव्हा ही मैनावती गपचूप येऊन उभी राहिली. आता प्रिया स्वतःलाच म्हणते, अच्छा म्हणजे हा हार मैनाने चोरला आणि आरोप मात्र माझ्यावर टाकला. गपचूप आणून माझ्या कपाटात हार ठेवला. पण असं करून हिला काय मिळालं? ही माझी आई आहे की वैरीण? प्रियाला आता चांगलाच राग आलेला असतो. तर इकडे पूर्णाजी हार पुन्हा सायलीकडे देतात आणि म्हणतात, सायली, त्यामुळे आता प्रियाला काय शिक्षा द्यायची नाही तुझं तूच ठरव आता. मात्र प्रिया चांगलीच भडकते आणि ओरडूनच म्हणते, सायली, शिक्षा मला नाही, तुझ्या खोटारड्या आईला व्हायला हवी, कारण हार तिने चोरलाय. सगळ्यांनाच आता आश्चर्याचा जबरदस्त धक्का बसतो. प्रिया पुढे म्हणते, खोटा ॲक्सिडेंट करून हेच समाधान नाही झालं ना, म्हणून हिने आता हार चोरलाय. चोरी अंगाशी येते म्हटल्यावरती हिने सगळं माझ्यावरती टाकलंय. आता मैनावती उगाचच किंचाळून नाही असं करत असते. सायलीचा मात्र आता चांगलाच भडका उडतो. ती एकदम धावूनच प्रियाच्या अंगावरती जाते आणि म्हणते, प्रिया, तोंडावर तुझं नाही तर, असं म्हणून ती प्रियाच्या अंगावरती हात उचलते. आता तितक्यात अश्विन सायलीचा गच्चा हात पकडतो आणि जोरात तिचा हात ढकलून खाली फेकतो आणि म्हणतो, बास झालं, माझ्या बायकोवर हात उचलायचा नाही समजलं. आणि मग वैतागूनच आणि चिडून म्हणतो, तन्वीने 2 वर्षापूर्वी केलेली चोरी तुम्हाला आठवते, पण या 2 फ्रॉड माणसांनी 2 दिवसापूर्वी केलेलं काम तुम्हाला आठवत नाहीये. आता मात्र अर्जुनला सुद्धा थोडासा संशय येतो. तो मैनावती आणि सदाशिवकडे पाहतच असतो. तितक्यातच प्रिया अर्जुनला म्हणते, अर्जुन, एक वकील म्हणून मी साधा प्रश्न तुला विचारते. ज्या वेळेला सायलीने तो हार काढून ठेवला त्यानंतर आपण सगळेच इथून निघालो तेव्हा मीही बाहेर गेले, बरोबर? आणि त्यानंतर तो हार गायब झालाय. आता घरातल्या सगळ्यांनाच प्रियाच म्हणणं पटत असतं. अर्जुनला तर खात्री होते. प्रिया पुढे अर्जुनला म्हणते, जर मी इथे नव्हतेस तर तो हार मी कसा आणि कधी चोरणार होते? प्रिया पुढे अर्जुनला म्हणते, शिवाय मला जेव्हा हे कळलं तेव्हा मी डायरेक्ट बाहेरून हॉलमध्ये आले. मी तर माझ्या खोलीतही गेले नाही. मग तो हार माझ्या कपाटामध्ये कसा काय आला? आता मात्र अर्जुनच्या नजरेसमोरून सगळा प्रसंग जातो. त्याला आठवतं की बरोबर आपल्या समोरून प्रिया बाहेर निघून गेली होती. अश्विन सुद्धा निघून गेला होता. आता तो नुसता संशयाने मैनावती कडे पाहतो. लगेच मैनावती ड्रामा सुरू करते आणि जोरजोरात रडायला लागते आणि रडत, सायले, बघ ना, तुझी जाव कशी माझ्यावर आरोप करते, मला चोर म्हणायला लागली. आता मी कोणाची शपथ घेऊन सांगू की मी चोरी केलेली नाहीये? म्हणून लगेच सायली धावतच मैनावतीकडे जाते आणि तिला, अग आई, तू शांत हो, तुला काहीही ही सिद्ध करायची गरज नाहीये. सायलीचा मात्र मैनावती आणि सदाशिववरती जरा जास्तच विश्वास असतो. सदाशिव लगेच रडत रडत म्हणतो, अग पोरी, पण एवढा मोठा आरोप आम्ही कसा सहन करायचा, तूच सांग सायली. आता सदाशिवला पण शांत करते आणि म्हणते, बाबा, तुम्ही पहिले शांत व्हा. रियाने जे काही केले ना त्यासाठी खरं तर तिला पोलिसांतच द्यायला हवे, पण त्यातही सुभेदारांची अब्रू जाईल आणि त्यामुळे आपली दिवाळी खराब होईल. ती वेगळीच गोष्ट आणि हिच्यामुळे आपली दिवाळी खराब करावी एवढी पण हिची लायकी नाहीये. आता प्रियाला खरंतर सायलीच्या बोलण्याचा खूप राग येत असतो. अश्विनला सुद्धा प्रचंड राग आलेला असतो, कारण यावेळेला प्रियाने काहीच न करता चांगलीच अडकलेली असते. अर्जुन मात्र प्रत्येक गोष्ट बारक्याने पाहत असतो. त्याच प्रियाकडे बरोबर लक्ष असतं आणि सदाशिव आणि मैनावतीच्या हालचालीकडे पण त्याच बारीक लक्ष असतं. त्याला आता बरोबर संशय आलेला असतो. तर आता अन्नपूर्णा आजी म्हणतात, खर पण तन्वीला काही सांगायचं म्हणजे दगडावर डोक आपटून घेण्यासारखं आहे. त्यावरती मग आता अस्मिता म्हणते, म्हणजे आजही शिक्षा न होता तन्वी सुटली, छान नशीब आहे तुझं तन्वी. मग तेव्हा लगेचच आता प्रताप अस्मिताला शांत करत म्हणतो, जाऊ दे ना अस्मिता, निदान आपल्याकडून तरी कोणाला दिवाळीच्या दिवशी
कडवटपणा नको. अश्विन आणि प्रियाला आता प्रचंड राग आलेला असतो, पण दोघं काहीच बोलू शकत नसतात. आता कल्पना म्हणते, मी माझ्या खोलीत जाऊन जरा बसते. माझं ना डोक ठणकायला लागले. त्यावरती विमल म्हणते, वहिनी तुम्ही तुमच्या रूममध्ये जाऊन बसा, मी तुमच्यासाठी सरबत घेऊन येते. मग आता कल्पना निघून गेल्यावरती अर्जुन सुद्धा पूर्णाजीला घेऊन तिला खोलीमध्ये सोडायला निघून जातो. अस्मिताही निघून जाते. आता सायली सदाशिव आणि मैनावतीला म्हणते, आई बाबा चला, तुम्ही सुद्धा तुमच्या खोलीमध्ये जाऊन बसा. सगळेच जण आता हॉलमधून निघतात. आता सदाशिव आणि मैनावती जाता जाता प्रियाकडे पाहतात. प्रिया मनातच चिडचिड करत विचार करते, माझे आईबाप तर माझ्याही वर्तान निघाले. आता मला गप्प बसून चालणार नाही. आता मात्र यांच सोंग उघड पाडायची वेळ आली आहे. तर आता सायली आणि अर्जुन आपल्या खोलीमध्ये असतात. सायली रूमची आवरावर करत असते. अर्जुन मात्र अजूनही त्याच विचारात असतो. त्याला राहून राहून प्रिया जे त्याला म्हणत असते ते आठवत असत. तो आता या विचारत असतो की खरंच जर प्रिया तिकडून गेली होती, ती त्या ठिकाणीच नव्हती, तर मग तो हार चोरीला गेला कसा. आता त्याला राहून राहून प्रिया जे त्याला प्रश्न विचारत असते त्याचा विचार तो करत असतो. तर इकडे सायली आपली एकटीच बडबड करत असते. म्हणजे ऐन लक्ष्मी पूजनाच्या दिवशी घरामध्ये वाद झाला तसही एरवी तर प्रिया आपल्याला एकही दिवस सुखाने घालून देत नाहीच, पण निदान आजच्या दिवशी तरी असं व्हायला नको होतं. मला त्रास द्यायची एकही संधी सोडत नाही ती अर्जुनच. मात्र लक्ष सायलीच्या बोलण्याकडे नसतं. तो त्याच्याच विचारात असतो आणि पटकन बोलून जातो, तो हार खरंच तन्वीने चोरला नसेल का. आता मात्र सायली एकदम आश्चर्यानेच अर्जुनकडे पाहते. तर इकडे सदाशिव आणि मैनावती खोलीमध्ये छान मस्त आरामात बसलेले असतात. सदाशिव मैनावतीला म्हणतो, अग मैने, अग खरंच तुला ओवाळू की तुझी दृष्ट काढू की तुला खांद्यावर घेऊन नाचू. आता मैनावती लाजतच म्हणते, अहो कंबर बिंबर मोडेल की तुमची, उचलू नका मला. आत्ताच एका संकटातून बाहेर पडलो, आता उगाच दुसऱ्यात नको पडायला. तेव्हा सदाशिव मैनावतीला म्हणतो, अरे आज संकटातन कोणी वाचवलं नाही तर आज आपण जेलमध्ये असतो. मैनावती अगदी मोठा तीर मारल्यासारखी लाजत असते. तर इकडे सायली अर्जुनला आश्चर्याने विचारते, तुम्हाला अशी शंका काय येते. आता अर्जुन सायलीला म्हणतो, हे बघ ना, जेव्हा तू तो हार स्टडी रूममध्ये ठेवलास त्याच्या आधीच नवी तिकडून निघून गेली होती, आणि जेव्हा हार चोरीला गेला हा वाद सुरू झाला ना, तेव्हा ती आतमध्ये आली. सो तिने हार चोरून तिच्या रूममध्ये लपवणं कसं शक्य आहे. त्यावरती आता सायली म्हणते, म्हणजे तुम्हाला म्हणायचं की प्रियाने हार चोरी केलेला नाहीये, पण मग हे असं सगळं चोरीच काम वगैरे आपल्या घरात दुसरं कोण करणार आहे. अर्जुन म्हणतो, मला दुसऱ्या कोणी चोरी केले असं म्हणायचं नाहीये. सायली लगेचच म्हणते, प्रियाने चोरी केलेली नाहीये, दुसऱ्या कोणी चोरी केलेली नाहीये. मग त्या हाराला काय पाय फुटले का, आणि तो स्वतः होऊन चालत जाऊन प्रियाच्या कपड्यांच्या खाली कपटात जाऊन बसला का. तर इकडे मैनावती सदाशिवला म्हणत असते, त्या सायलीच्या हातच्या करंजा खायच्या सोडून पोलिसांचे धम्मक लाडू खायला लागले असते. सदाशिव अगदी कौतुकानेच मैनावतीला विचारतो, मला सांग ना, तुला कसं सुचलं की तन्वीच्या कपाटातच हार नेऊन ठेवायचा. आता लगेच मैनावती म्हणते, अहो या घरातलं कोणीच तिच्याशी नीट वागत नाही हे बघितलं होत आपण, आणि नंतर सगळे तिला काय काय बोलायला लागले ना, की त्या पोरीने आधीच असले उद्योग केलेत म्हणून म्हटलं, आणि हसायला लागते. तेव्हा सदाशिव मैनावतीच कौतुक करत म्हणतो, काय डोस्क चालत तुझं. आणि म्हणून तर सगळ्यांचा भरोसा बसला की तन्वीनेच हार चोरलाय म्हणून, आणि आपल्यावर संशय पण नाही आला. तर इकडे सायली आता अर्जुनला म्हणते, एक मिनिट, मला असं वाटत तुम्हाला प्रियाचा पुळका येत नाहीये, तुम्हाला अश्विन भाऊजींसाठी वाईट वाटते, आणि म्हणून तुम्ही स्वतःच्याच मनाची समजूत घालताय की प्रियाने चोरी केलेली नाहीये. पण हे बघा, मी प्रियाला चांगलीच ओळखू नये, ती कुठल्या थराला जाऊ शकते ना हे मला चांगलंच माहिती
आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगते की प्रियानेच हा हार चोरलाय, कारण दुसरं कोणीही असलं घाणरड काम आपल्या घरामध्ये करणार नाही. आता अर्जुनला नक्की सायलीला कसं सांगायचं हेच कळत नसतं. त्याला बरोबर माहिती असतं की हे काम कोणी केले, कारण आता तो काही बोलला तरी सायलीला ते पटणार नाहीच. आता तो लगेचच विषय बदलत म्हणतो, बर जाऊ दे, यू आर राईट, तन्वीबद्दल जास्त विचार नको करायला. त्यावरती सायली म्हणते, मी पण तुम्हाला हेच सांगते, पण आता तुम्ही विषय काढलात ना म्हणून मी बोलले. मग आता सायली अर्जुनला म्हणते, बरं आता तुम्ही जास्त विचार करत बसू नका, तुमचं जे काही आहे ते पटकन आवरा आणि लवकर झोपा. उद्या सकाळी पाडवा आहे, उद्या नेहमीपेक्षा जास्त लवकर उठायच. त्यावरती मग आता अर्जुन म्हणतो, अरे हो, उद्या पाडवा आहे म्हणजे नवरा बायकोंचा स्पेशल दिवस आहे, व्हेरी इम्पॉर्टंट डे. कितीही जागरण झालं तरी आपल्याला उद्या लवकर उठावंच लागेल. चला आता लवकर झोपावंच लागेल. आता सायली सुद्धा हसते. अर्जुन लगेचच काम संपून उठतो. तर इकडे मैनावती सदाशिवला सांगत असते, पण आता हे आपल्याला असं करून चालणार नाही, ही अशी रिस्क घेऊन चालणार नाही आपल्याला. आणि पुढे अगदीच प्लॅनिंग करत म्हणते, जोपर्यंत सायलीचा आपल्यावरती विश्वास आहे ना तोपर्यंत आपल्याला मोठा डल्ला मारलाच पाहिजे. तेव्हा मग आता सदाशिव सुद्धा म्हणतो, मैनावती मोठा डल्ला मारायलाच पाहिजे. एकदा असा मोठा डल्ला मारायचा म्हणजे मग आपण इथून सटकायला मोकळे. आणि असं म्हणून दोघंही एकमेकांना टाळ्या देऊन अगदी खुश होत हसायला लागतात. तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी इथे महिप्त आणि नागराज दोघे एकमेकांसोबत गप्पा मारत बसलेले असतात. महिप्त आता नागराजला म्हणतो, अहो नागराज शेठ, कसला विचार चाललाय घ्या ना. आता नागराज कसल्याशा विचारत असतो आणि मग म्हणतो, प्रियाच रे, तुला ती कशी पोरगी माहिती आहे ना चांगलंच. तिला अडकवण्यासाठी तिचे खरे आईबाप आपण त्या सुभेदारांच्या घरी पाठवले, तिच्या मानेवरती तलवार ठेवली आपण. पण तो व्हिडिओ, त्या व्हिडिओच काय, तो व्हिडिओ जोपर्यंत आपल्या हातात येत नाही ना तोपर्यंत आपलं काहीच खरं नाही. महिप्त मग आता महिप्त पण म्हणतो, हा ना, या पोरीचे एक डोक्याला नेहमी टेन्शनच असतं. एकदा का तो व्हिडिओ डिलीट झाला ना की या पोरीच डोक्याच टेन्शन जाईल. तेव्हा नागराज म्हणतो, अरे पण ते तुला मला जमण्यासारखा नाहीये. आजकाल एकच व्हिडिओ कितीतरी ठिकाणी सेव्ह करता येतो माहितीये तुला. इंटरनेटवरती, क्लाउडवरती, ड्राईव्हवरती कुठे कुठे काय काय करता येतं. आणि त्यासाठी मी एकाला बोलवलं, त्याला लाना यातलं सगळं कळतं, म्हणजे इंटरनेटमधलं, लॅपटॉपमधलं सगळं. आता लगेच महिप्त विचारतो, म्हणजे त्या पोराला तो व्हिडिओ डिलीट करता येईल का. तेव्हा आता नागराज म्हणतो, प्रयत्न तरी तोच आहे. तितक्यातच दरवाजाची बेल वाजते. मग आता महिप्त त्याच्या माणसाला सांगतो, कोण आहे बघ रे. आता एक मुलगा आतमध्ये येतो. तो मुलगा आता आतमध्ये येतो आणि या नागराज आणि महिप्त समोर उभा राहून म्हणतो, सर मी शुभम. महिप्त त्याला अगदीच कॅज्युअली म्हणतो, मी महिप्त. मग काय करायचं आता. नागराज म्हणतो, अरे त्याला मी बोलावले. आणि मग नागराज त्या शुभमला म्हणतो, आपलं फोनवर बोलणं झालं होतं ना. आता तो शुभम म्हणतो, हा बरोबर. आता नागराज महिप्तला सांगतो, अरे हक्कर आहे रे तो. त्यावरती महिप्त म्हणतो, अच्छा हा. आणि मग लगेचच अगदी प्रेमाने त्या शुभमला विचारतो, काय रे शुभम, कसा आहेस. आता तो शुभम म्हणतो, मी बरा आहे सर. तेव्हा आता नागराज त्या शुभमला म्हणतो, मी आता तुझ्याबद्दल महिप्तला सांगत होतो. मग आता नागराज महिप्तला म्हणतो, बरं का महिप्त, हा शुभम आपल्याला प्रियाच्या फोनवरचा व्हिडिओ इथे बसून डिलीट करून दाखवू शकतो. महिप्त एकदम खुश होतो आणि म्हणतो, होय काय. आणि महिप्त लगेच शुभमला विचारतो, तुला जमेल का रे पोरा. आता तो मुलगा म्हणतो, हो सर. आता ज्या मुलीकडून तो आपल्याला व्हिडिओ हवाय ना, तिला फक्त एक लिंक सेंड करायची, म्हणजे ती लिंक दिसायला साधी असेल, पण त्यावरती तिने एकदा जरी क्लिक केलं की लगेच तिच्या फोनमधला सगळा डेटा आपल्याला भेटेल. आणि तो शुभम खुश होतच म्हणतो, म्हणजे तिच्या बँकेच्या डिटेल्स सुद्धा. आता लगेच महिप्तला आनंद होतो. तो म्हणतो, नागराज शेठ पोरग हुशार आहे अहो. ग्लास भरा त्याचा. आता
तो शुभम म्हणतो नाही नाही नको. मी आता डायरेक्ट तो पुढे काही बोलणार त्या आधीच महिप्त म्हणतो काय बाटली लावतो तोंडाला. तो शुभम हसतो आणि म्हणतो नाही नाही, मी डायरेक्ट कामाला सुरुवात करतो. आता मात्र महिप्त आणि नागराजला चांगला आनंद झालेला असतो. तर इकडे आता सुभेदारांच्या घरी पाडव्याची तयारी सुरू असते. घरातले सगळे आता हॉलमध्ये उभे असतात. अन्नपूर्णा, आजी प्रताप, अर्जुन आणि अश्विन तिघांनाही आवाज देतात आणि म्हणतात तयार आहात ना सगळे. मग अन्नपूर्णा आजी प्रतापला सांगतात तू आता पाटावर बस. प्रताप येऊन पाटावर बसतो. आता तितक्यातच प्रियासुद्धा रूममधून बाहेर येते. अश्विनचा चेहरा पडलेलाच असतो. आता प्रियाला बघून तो लगेच खुलतो. मग आता अन्नपूर्णाजी कल्पनाला सांगतात कल्पना प्रतापला ओवाळून घे. कल्पना लगेचच विमलला आवाज देते विमल आरतीच ताट आण ब्र. मग आता कल्पना प्रतापला औक्षण करत असते. तर इकडे प्रिया राहून राहून सारखे फोनमध्ये बघत असते. मग आता कल्पना प्रतापला औक्षण करत असताना अस्मिता लगेच म्हणते डॅड आता मम्माला पटकन गिफ्ट देऊन टाका त्यावरती. प्रताप म्हणतो देणार. प्रताप लगेच खिशातून मोत्याच्या कुड्या काढतो आणि कल्पनाला देतो. विचारतो आवडलं. आता कल्पना म्हणते खूप छान आहे. इकडे हे पाहून मैनावती आणि सदाशिव दोघांचे डोळे परत फिरतात. दोघेही एकमेकांकडे पाहत असतात. तर इकडे प्रियाच्या फोनवरती शुभम आता लिंक पाठवतो. प्रिया मेसेज ओपन करते आणि मनातच विचार करते अननोन नंबरवरनही असली लिंक कोणी पाठवली आहे. ती आता त्या लिंकवरती क्लिक करायला जाणारच असते. तर मित्रांनो आता पुढील भागामध्ये दिवाळीचे आता सगळेच जण जमलेले असतात. म्हणजे सुभेदार आणि किल्लेदार सुद्धा आता एकत्र असतात. आता अन्नपूर्णा आजी सगळ्यांना सांगत असतात तर तुमच्या सगळ्या माय लेकींसाठी गेम असा आहे की जर तुमच्या घरी आगाऊ पाहुणे आले तर ही त्यांचं स्वागत कसं कराल. तर मग आता आगाऊ पाहुणे म्हणून अर्जुन, सदाशिव, प्रताप आणि रविराज हे चौघजण सोफ्यावरती बसलेले असतात आणि या सगळ्या जणी लेडीज त्यांना सरबत आणून देतात. तर आता अर्जुन म्हणतो सरबतात मीठ जास्त आहे. तर आता यावरती रिएक्शनमध्ये पटकन मैनावती आणि प्रिया दोघींची रिएक्शन एकदम सेम येते. मैनावती म्हणते मी नाही परत सरबत करणार आणि प्रिया पण म्हणते मी नाही परत डबल सरबत करणार आणि दोघी एकत्र बोलून जातात हाव तर बाहेरून ऑर्डर करा. आता सगळेच आश्चर्याने प्रिया आणि मैनावती दोघींकडे पाहायला लागतात. अश्विन, सायली, अर्जुन आणि प्रतिमा सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं की या दोघींच वागणं बोलणं इतकं कसं काय सारखं असू शकतं. तर नेमकी आता अस्मिता पूर्णा आजीनं म्हणत असते महिना काकू आणि प्रियाच डोक कसलं सेम चालत ना. त्या सायलीपेक्षा ना या मैना काकू प्रियाचेच खरे आईवडील वाटतात. तर अर्जुनच्याही डोक्यात हाच विचार येतो. तो मनातच विचार करतो मैना काकूच वागणं बोलणं सगळं सायलीच्या अगदी विरोधात आहे. मला असं वाटतं यांची DNA टेस्ट करायलाच हवी. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.